मोनिकाशी माझी मैत्री होण्यापूर्वी सुद्धा ती ड्रिंक करायची, स्मोक करायची, पण माझ्या संपर्कात आल्यानंतर तिचं प्रमाण खूप वाढलं. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, ते कधीच सरळ होणार नाही. हे बघ, मी कुत्रा नाहीये आणि कुत्र्यासारखं जगायचंही नाहीये मला. दूर व्हा, किती घाणेरडा वास येते तोंडाला. अहो या माणसाने माझ्याकडे ठेवलं नाही ना म्हणून बिघडली. औषध नको लावायला, आपण आपला रॅश म्हणायचं आणि भलतंच काही असायचं. बघू, रॅश आहे? हो अगं, रॅशच आहे. कुणाल आला मुंबईत? आला की तुम्हाला भेटायला येईलच ना तो. तिच्या सुधारणा व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर तिला इथेच राहू द्या. असं कसं? अहो तिचा आणि तुमचा संबंध काय? नातं रक्ताचं नसलं ना तरी संबंध जोडता येतात. अगदी करेक्ट आहे, करेक्ट आहे. तू घरी येणार आहेस की नाही? नाही नाही नाही. तू सुखी राहणार नाहीसच, पण या घरातील कुणालाही सुखी राहू देणार नाही मी. मोनिका शरद नार्वेकर ही ओळख पुसून टाकता आली तर बघ. मोनिका सुधाकर पंडित ही नवीन ओळख करून दे. admite बस हे सरकार. काय आजोबा? या 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 मंजी साहेब या, तुमचीच वाट बघत होतो. बोला, काय सेवा करू? पिण्याचं पाणी आलंय ना, भरून घे. पिण्याचं आणि धुण्याचं पण. मी नाही करणार असली कामं. मग कोण करणार? तुझा बाप. तुझा बाप गेला ढगात. त्या पाणी भरून घे. लज्जात तो तुझे पाणी भरलं नाही ना, एक सुद्धा पेपर तुला पुसायला शिल्लक ठेवणार नाही. जातोस की नाही? कटकट आहे. मॅडम, मी ऐका मी. राहुल ये बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस ना? नाही, काही नाही मॅडम, सॉरी. राहुल, व्हॉट्स द प्रॉब्लेम? बस बस आधी इथे बस बस. थँक्यू मॅडम. हे बघ, गेल्या कित्येक दिवसांपासून मी बघतेय तुला डिस्टर्ब आहेस. मॅनेजरचा वीकली रिपोर्ट सुद्धा तुझ्या फेवर मध्ये नाहीये, असं का? आय एम सॉरी बट. राहुल, हे बघ, मला स्पष्ट सांग बरं, तुझा प्रॉब्लेम काय आहे? मॅडम, हां बोल. हाय जानवी. हाय प्राची. कशी आहेस? मस्त. हाऊ आर यू? आय एम फाईन. तू बोल, काय म्हणतेस? अगं मी नंतर येतो. अरे नाही नाही, बस ना. शी इज माय बेस्ट फ्रेंड, माझी बहीण समज. बस बस. प्राची जरा बस. या या या. हां बोल. हे बघ ऐक, तू आमच्या कंपनीतला एक विश्वासू एम्प्लॉई आहेस, कळलं? हां, जान्हवी इंडस्ट्रीज हे एक कुटुंब आहे, अ बिग जॉईंट फॅमिली, अँड यू आर वन ऑफ द फॅमिली मेंबर, इजंट इट? येस मॅम. हे बघ राहुल,
मला माहिती आहे की तू अस्वस्थ आहेस हं? त्याच्यामुळे तुझ्या परफॉर्मन्सवर पण त्याचा परिणाम होतोय आणि कंपनीला पण ते सगळं फेस करावं लागतंय हं? त्याच्यामुळे आधी तुझा प्रॉब्लेम काय आहे ना तो आपण आधी सॉल्व्ह करूया. ओके बोल. मॅडम, देव बाप्पा, तू खूप दुष्ट आहेस. मला नाही आवडत तू. तुझ्या मनात जेव्हा येईल तेव्हा तू पप्पांना तुझ्याकडे बोलवून घेणार. मग मी काय करायचं? मला सुद्धा तू तुझ्या घरी बोलवून घे. पप्पा नसतील तर मी नाही राहणार इथे. जग्गू दादा, कुणाशी बोलतेस? देव बाप्पाशी. तो खूप दुष्ट आहे. ए, असं नाही म्हणायचं. चल कान पकड, से सॉरी. सॉरी. गुड, दॅट्स अ गुड बॉय. पप्पा, तुम्ही म्हणता ना जो जन्माला आला आहे तो एक ना एक दिवस जाणारच आहे. मग देव बाप्पा त्यांना जन्माला तरी का घालतो? सांगतो बेटा. हे बघ, तू चित्र काढतेस की नाही? हां, समजा तुझं ड्रॉइंग खराब झालं तर तू काय करतेस? ते चित्र खोडून दुसरं चित्र काढते. आणि ते दुसरं चित्रही बिघडलं तर काय करतेस? ते खोडून तिसरं चित्र काढतेस. चौथं, पाचवं चित्र काढतच राहतेस. ओके नाही? तसंच आहे या बाप्पाचं. बरं का जग्गू बेटा, आपण ज्या जगामध्ये राहतोय ना, ही सृष्टी म्हणजे या देवानी काढलेलं एक भव्य विशाल चित्र आहे. त्या चित्रामध्ये खूप खूप माणसं आहेत आणि यातली काही माणसं जर देवबाप्पाच्या मनासारखी नाही घडली ना तर तो त्यांना त्या चित्रामधून वगळून टाकतो. त्यांच्या जागी दुसरी माणसं पेरतो. त्यामुळे दुःखी व्हायचं काहीच कारण नाही. जग्गू दादा, हे विश्वची माझे घर असं म्हणतो ना आपण, तेव्हा आपण या विश्वातल्या प्रत्येक माणसाशी आपलं नातं जोडतो की नाही? अगं मग एक पप्पा गेला म्हणून काय झालं? पप्पा, असं नका बोलूत. बर बाबा, चलो जग्गू दादा, आज आपण सिनेमाला जाऊया. सिनेमाला? हनुमाना रिटर्न्स. तुला मोठं झाल्यानंतर बेस्ट ॲनिमेटर व्हायचंय की नाही? मग त्याच्यासाठी तुला हे असे सिनेमा पाहायला हवेत. कमाल आहे. काय जादू असते चित्रकारांच्या हातात. एखादा चित्रकार चित्रातल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतो. पप्पा, मोठी झाल्यावर मी एक ॲनिमेटेड फिल्म बनवणार. हा, बनव, नक्की बनव. आणि बरं का, तुझ्या त्या ॲनिमेशन फिल्म मध्ये तुझ्या पप्पाचं पण एक कॅरेक्टर टाक. चालतं बोलतं, हसरं, खेळकर. म्हणजे मग मी देवाकडे जरी निघून गेलो ना तरी कायम तुझ्या बरोबर राहील. पप्पा, राहुल, राहुल, हे बघ, शांत हो. डोंट वरी. मॅडम, कुठून आणणार हो एवढे पैसे?
लग्नाची तारीख उलटून गेली आहे. ते लोक थांबायला तयार नाही आहेत. मॅडम, मला थोडा लोन मिळेल का प्लीज? हो राहुल, मी लोन मिळवून देण्याचं तुला कमिट केलेलं नाहीये. ठीक आहे, हे बघ, कंपनीच्या नियमानुसार तुला किती लोन मिळू शकतं हे मला बघावं लागेल. ओके, लेट्स होप्स द बेस्ट. नंतर भेट मला येईल. थँक्यू मॅडम, मी येतो. प्राची, सॉरी, ये ना. इट्स ओके. बघितलंस ना, राहुलशी बोलणं किती गरजेचं होतं. ही इज व्हेरी डिस्टर्ब. बोल. पाहिलं आणि ऐकलं सुद्धा. हे बघ जान्हवी, प्रत्येक दुःखी माणसाला आपलं दुःख हे मोठंच वाटत असतं. तो समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाकडून मदतीची अपेक्षा करत असतो. पण आपण किती जणांना मदत करणार? प्राची, तू आजवर एकाला तरी मदतीचा हात पुढे केलायस? हे बघ, तू सुद्धा आता मला टोचून बोलायला लागलीस हा. अगं, मी स्वतःच खड्ड्यात पडले. मी कोणाला काय मदतीचा हात देणार? बरं, मोनिका कशी आता? या पोरीने तर माझा जीवाला घोरच लावलाय. अजूनही ती घरी यायला तयार नाहीये. अगं, पण त्याला कारण कोण? हे बघ जान्हवी, तू सुद्धा. ओके ओके, सॉरी. बरं, दिवाकर कसे? डेस्टिनी नशिबावर अवलंबून असतं हे सगळं. कोणी उदार अंतःकरणाने किडनी डोनेट करणारा जर मिळाला नंतर तर कदाचित जगतील दिवाकर. अदरवाईज. हे बघ जान्हवी, किडनीसारखा महत्वाचा आणि नाजूक भाग कोणी असं उगाच डोनेट करणार नाही. हा करेल, पण अशी व्यक्ती की ज्याला पैशाची अत्यंत गरज आहे. उपकार म्हणून म्हणशील तर नो, नेव्हर. हसी नका, पाण्यासारखा पैसा देईन. अगं, पण अशी कोणी व्यक्ती संपर्कात तर यायला हवी ना. बस, कॉफी मागवते. काय करतेस? अविनाशची इतक्यात गाठभेट? काल भेटलो होतो आम्ही. खूप मजेत आहे. पेडणेकर साहेब तर खूप खुश आहेत त्याच्यावर. पण तुझ्या पप्पांकडे तर काही वेगळाच रिपोर्ट आहे. वेगळा रिपोर्ट? पेडणेकर साहेब सांगत होते एकच काम अविनाशला 4-4 वेळा सांगावं लागतं. हा त्यांचा रिपोर्ट आहे का तुझा स्वतःचा? माधुरी, नाही, परवा मी अवीच्या ऑफिसमध्ये गेले होते, लंच अवरमध्ये. पेडणेकर साहेबांना कळलं सरदेसाईंची मुलगी आली आहे. केबिनमध्ये बोलवलं, खूप गप्पा मारल्या. मीच विचारलं अवीच्या परफॉर्मन्सबद्दल. ते अवीवर तर खूप खुश दिसले. तू अवीच्या ऑफिसमध्ये गेली होतीस? त्याला भेटायला लंच अवरमध्ये गेले होते, कामाच्या वेळेत नाही. अगं, पण तुला काही कळतं का? पेडणेकरांनी तुला विचारलं नाही तू अविनाशला कशी ओळखतेस म्हणून? विचारलं, मी सांगितलं मित्र आहे म्हणून.
एक मुलगी आपल्या मित्राला लंच आवर मध्ये भेटायला ऑफिसमध्ये येते म्हणजे मैत्रीच्या पलीकडचं काही नातं आहे असं त्यांना कळणार नाही का? कळू देत ना मग, काय हरकत आहे? आम्ही लग्न करणार आहोत. ते अजून ठरलेलं नाही. अविनाशच्या परफॉर्मन्सवर ते अवलंबून आहे. उगीच आधीपासूनच गवगवा नको. सॅलरी किती मिळणार? 12,000. का असाला काय झालं? नाही, तुझं एकटीचाच महिन्याचा खर्च 4-5 हजार तरी सहज आहे. अविनाश, त्याचा तो छोटा भाऊ, त्याची लग्नाची बहीण, आई वडील. 12,000 तुमचं कसं काय निभणार? निभाऊ कसं तरी. अगदीच वेळ आली ना तर मी नोकरी करेन, पण तुमच्याकडे हात पसरणार नाही आम्ही. नाही नाही, तुला मागायची वेळच येणार नाही. शेवटी तू आमची मुलगी आहेस ग. जावई आपल्या मुलीचे लाड करणार नाहीत हे आम्हाला आधीच कळलंय ना. त्यामुळे लग्नातच आम्ही भरपूर देऊ तुला. नाही, मला काही नकोय. नेसत्या कपड्यानेशी लग्न करून जाणार आहे मी. प्लीज, मी पुस्तक वाचू का? लायब्ररीचं आहे, उद्या परत करायचं. ओके, ठीक आहे. हो, या कुणाल साहेब, प्रिया ये बस, बसा. मग काय घेणार? प्रिया, मला काही नको. आपण कामाचं बोलूया. आणि मी जास्त वेळ थांबू शकत नाही इथे. कुणाल, तू कामाबद्दल सविस्तर तिच्याशी बोलला असणारच. हो. प्रिया, ॲक्च्युली तू माझ्याबद्दल ना फार मोठा गैरसमज करून घेतलायस. प्लीज सर, तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी बोलत होतात, वागत होतात, त्यानुसार कोणत्याही मुलीला असंच वाटेल की तुम्ही तिच्याबरोबर. नो नो प्रिया, नो. माझ्या मनात तेव्हाही तसं काही नव्हतं आणि आजही काही नाही आहे. अगं, तू माझ्यापेक्षा किती लहान आहेस. आज मी तुला पुन्हा यासाठी बोलून घेतलं की तू एक होतकरू मुलगी आहेस. चांगला एक्सपिरियन्स मिळाला तर तू फार पुढे जाशील. फार ब्राईट फ्युचर आहे तुझं. मी तुला सांगितलं तर तुझा विश्वास बसणार नाही. कुणाल, तूच सांग ना तिला. प्रिया, खरं तर देसाई साहेब पुढच्याच महिन्यामध्ये त्यांच्या साऊथ आफ्रिकेच्या ब्रँचमध्ये तुला पाठवणार होते. साऊथ आफ्रिका? हो, साऊथ आफ्रिकेला. तिथे फार मोठं ऑफिस आहे आमचं. तुला फॉरेन एक्सचेंजचा अनुभव मिळावा म्हणून तिथे पाठवायचं होतं मला, पण त्याआधीच तू तडकाफडकी जॉब सोडलास. प्रिया, मी तुला आधी सांगितलं होतं की देसाई साहेबांच्या मनामध्ये तसं काही नाही आहे. अगं, त्यांच्या मनात असं काही असतं तर त्यांनी तुला परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला असता का? हां, त्यांनी तुला इथंच नसतं का ठेवलं? येस. मला काही कळेना असं झालंय. कम ऑन प्रिया, तू ही ऑफर एक्सेप्ट कर. तिथे तुला आम्ही अमेरिकन $5,000 सॅलरी देऊ. इंडियन करन्सीमध्ये साधारणपणे 2 लाख रुपये. 2 लाख महिना? प्रिया, खरं तर एवढा पगार तुला भारतामध्ये कोणीही देणार नाही. तेही तू शिकते आहेस म्हणून. एकदा का जर तू पारंगत झाली की तुला दुप्पट सॅलरी देऊ. बोल, आहे तयारी? मी कुणाल, प्रिया, तुला स्पष्ट सांगतो की एवढा पगार तुला भारतामध्ये कोणीही देणार नाही. पण कुणाल, मला आयुष्यभर नोकरी करायची नाहीये. स्वतःची पब काढायची. अगं, मग कर ना. नको कोण म्हणते? हे बघ, तू 2-3 वर्ष साऊथ आफ्रिकेमध्ये राहा, तिकडं बक्कळ पैसा कमवू, ये भारतामध्ये.
मग स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या पैशावर तू स्वतःची फर्म उभा कर ना. अगं वेडे, तुझ्या आई वडिलांना केवढा अभिमान वाटेल की आमची मुलगी स्वतःच्या बळावर स्वतः उभी राहिली. हा प्रिया, प्लीज तू ही ऑफर स्वीकार कर. प्रिया, शेवटचं सांगतो, हे बघ, नशीब असं सारखं सारखं प्रसन्न होत नसतं. प्लीज तू नशिबाला अशी पाठ नको दाखव, प्लीज. कुणाल, हां बोल. मला विचार करायला वेळ द्या. हो कर ना. मम्मा पप्पांना समजावणं इतकं सोपं नाहीये. गाणं गाणं आणि गाणं या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात कुठलंही ध्येय नाही. घड्याळ वाजले बघ किती. कुठे झोपला होतास? मैताला गेलो होतो. कुणाच्या? अहो कौस्तुभचे आजोबा गेले. काय आजोबा गेले? हो. आपण डॉक्टरांकडे गेलो ना तरी आपल्याला काहीही झालेलं नसेल तरी हे टेस्ट करा, ते टेस्ट करा, पुन्हा स्पेशलिस्टला दाखवा, नकोच त्यापेक्षा. मोनिका, मम्मा बघ ना, पप्पा बोलतात की ते देवबाप्पांकडे जाणार आहेत. हे बघा, तुम्हाला काहीही होणार नाहीये. आपण प्रयत्न करतो आहोत ना. बालवयाची पहाट, तिला आनंदाचे रंग, तारुण्याच्या मध्यानीला कष्टाचे प्रसंग.